67 नंबरचा क्वेश्चन पहा. पिकमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे कारण कॅमेराला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे पिक व्यवस्थित येत नाही आहेत, पण मी रीड करते त्याकडे लक्ष द्या. ओके, तर 67 नंबरचा क्वेश्चन पाहू. एकाच व्यंजनामध्ये परत तेच व्यंजन जर मिळवले तर काय होतं, तर द्वित व्यंजन होतं. ओके, काय होत असतं, द्वित व्यंजन होतं, त्यात द्वित होतं. ओके, एकाच व्यंजनामध्ये जर परत तेच व्यंजन मिळवलं तर काय होतं, द्वित होतं. 68 नंबरचा क्वेश्चन. व्यंजनास असेही म्हणतात, तर व्यंजनाला काय म्हणतात, परवर्ण असेही म्हणतात. ओके, काय म्हणतात, परवर्ण म्हणतात व्यंजनाला. हा बघा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. व्यंजनाला काय म्हणतात, परवर्ण म्हणतात. स्वरांचे एकूण किती प्रकार आहेत, स्वरांचे एकूण 3 प्रकार आहेत. ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त असे. ओके, असे एकूण 3 प्रकार पडतात स्वरांचे. 70 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता आहे, तर जावई. ज शब्द जिथं आला ना, ओके, जावई, जावई जो आहे तो दंततालव्य शब्द आहे. ओके, य हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांच्या संयोगाने होतो, तर य हा शब्द कशाने होतो, अ प्लस ई, दीर्घ ई किंवा ऱ्हस्व ई. ओके, या दोघांच्या संयुक्ताने य हा शब्द तयार होतो. धृतराष्ट्र, धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत, तर हा धृतराष्ट्र शब्द खूपदा विचारलेला, त्यामध्ये हे पाठच करून टाका. धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण किती, 6 व्यंजने येतात. कृष्णाष्टमी या शब्दामध्ये एकूण किती येतात, तर 6च व्यंजने येतात. ओके, कृष्णाष्टमी, धृतराष्ट्र या दोन्ही शब्दांमध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत, तर लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण 8 व्यंजने आहेत. किती, 8. ओके, आता चक्रवर्ती खाली शब्द दिला आणि त्याच्याबद्दल नाही का आपल्याला म्हणजे डावीकडे दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत त्याचा पर्याय क्रमांक सांगा. चक्रवर्ती यामध्ये किती व्यंजने आहेत, तर चक्रवर्ती या शब्दामध्ये एकूण असे 6 व्यंजने आहेत. ओके, कृतज्ञता या शब्दामध्ये एकूण 6च व्यंजने आहेत. श्रुतपिपासा, श्रुतपिपासामध्ये एकूण 6 येतात. ओके, श्रुतपिपासामध्ये 6 व्यंजने. सूक्ष्मदर्शीमध्ये, सूक्ष्मदर्शीमध्ये नाही का एकूण 7 व्यंजने येतात. मृगाक्षी या शब्दामध्ये 4 येतात. चक्रपाणी, चक्रपाणी या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत, तर 5 व्यंजने येतात. चक्रपाणीमध्ये एकूण किती, 5 व्यंजने. आता ही व्यंजने कशी शोधायची हा प्रश्न पडला असेल तर मी सांगते. आता आपण शब्द घेतला कृष्णाष्टमी. ओके, तर कृष्णाष्टमी इथे पाहू शकता तुम्ही. कृष्णाष्टमीमध्ये एकूण शब्दाची फोड कशी होते, क, क, क्र प्लस रू. ओके, रूचं ते रू प्लस श प्लस न प्लस आ, कृष्णा आ. ओके, श आणि ट आहे तर श प्लस ट. ओके, प्लस अ प्लस म आणि प्लस ई. आता याच्यामध्ये बघा अ आ ई हे जे आहे ते तर आपले हे झाले, स्वर झाले. ओके, आता व्यंजन मोजायचे आपल्याला, तर क 1 झाला, रू 1 2. ओके, श 3, न 4, श 5. ओके, ट 1 6 झाला, म 1 7. ओके, असे एकूण किती, 7 व्यंजने येतं. अशा प्रकारे ते काढावं लागतं. ओके, व्यंजने असं अशा प्रकारचा क्वेश्चन पण एक्झाममध्ये येऊ शकतो. 90 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो, तर म कशामध्ये येतो बघा, अंबर, अंबरमध्ये म चा उच्चार होतो. अंतरमध्ये न चा होतो, अंगणमध्ये पण न चा होतो, अंजनमध्ये पण न चा होतो. म्हणजे फक्त ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे. मजूर हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहिला जातो, तर मजूर जर परसवर्णाचा वापर केला तर कसा लिहिला जाणार आहे, मजूर. ओके, फोर्थ प्रमाणे. गंधर्व हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहिला जातो, तर गंधर्व. अशा प्रकारचे शब्द खूपदा विचारले जातात बघा. गंधर्व कसा लिहिला जाईल, जर नाही का आपण अनुनासिका वापरली नाही तर परसवर्णाचा वापर करून केला तर आपण अशा प्रकारे लिहिला जाईल. ओके, परसवर्णाने लिहिलेली चुकीची जोडी कोणती आहे, तर आता वंदनाचं वंदन बरोबर येतं. वंचना, वंचना अशा प्रकारे लिहिलं जातं का, बरोबर आहे. वंगण, वंगण पण अशा प्रकारे आहे, लक्षात ठेवा. आणि वंश, वंश हे रॉंग येतं. ओके, फोर्थ रॉंग आहे फक्त. अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता आहे, संशय, संक्षिप्त, संसार आणि संवाद असे शब्द दिले, तर यामध्ये वेगळा कोणता वाटतो आपल्याला, संक्षिप्त वाटतो. ओके, बाकी सर्व सेम वाटतात अनुनासिका. ज्याच्यातील अनुस्वाराचा उच्चार समान आहे अशा शब्दापैकी जोडी खालीलपैकी कोणती आहे, तर तंटा, हुंडा ही जोडी जी आहे ती समान जोडी वाटते. ओके, तंटा आणि हुंडा. अनुस्वाराच्या भिन्न उच्चार असलेल्या शब्दजोडी कोणत्या आहेत, भिन्न भिन्न उच्चार होता असा, तर कोणते आहेत बघा. संत, कंद सारखं वाटतं. सांच, कुंज, डंका, गंगा, कंप आणि मंच. कंप आणि मंच हे चौथा नंबरचा आहे तो वेगवेगळे वाटतं. संबंध या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो, तर संबंध पहिल्यांदा काय येतो, कोणता उच्चार होतो, म चा उच्चार होतो पहिल्यांदा. ओके, नंतर म नंतर होतो न. ओके, या हा प्रकार येतो चौथा नंबरचा. अंतरंग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या परसवर्णानुसार होतो, तर अंतरंग बघा न आणि ड या शब्दाप्रमाणे होतो.
अनुनासिका आपण कुठे दिला पाहिजे अनुस्वार हे पण लक्षात ठेवा. बघा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे इथे 101वा. खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा म्हणते. तर योग्य अनुस्वार कुठे आहे? पितांबर. बघा आता पितांबर या पीच्या जवळ नाही येणार ते अनुस्वार, पितांबर बच्या पण वरती नाही, फक्त ताच्या वरती येतो ते अनुस्वार. त्यामुळे 3rd नंबरचा ऑप्शन बरोबर येतो. ओके 3rd पितांबर. खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडायचा. तर सांसर्गिक हा शब्द आहे तो योग्य आहे. अयोग्य अक्षरावर अनुस्वार दिलेला चुकीचा शब्द कोणता आहे? तर सुसंगत. ओके सुसंगत जो आहे तो अयोग्य आहे. याच्यामध्ये संरक्षण बरोबर आहे, प्रभजन पण बरोबर आहे आणि पटांगण पण बरोबर आहे. खालीलपैकी परसवर्णाने लिहिलेला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर परसवर्णाने लिहिला म्हणजे आपण अनुनासिकेचा वापर न करता लिहिलेला शब्द कोणता योग्य आहे? तर मंथन हा शब्द योग्य आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये चुकीचा परसवर्ण वापरला आहे? तर ओके चुकीचा म्हणलं तर आता भिंत बरोबर आहे, भांडण बरोबर आहे, भूकंप पण बरोबर आहे, पण भुंगा इथं न यायला पाहिजे तर त्र वापरला त्यांनी, त्याच्यामुळे 2nd नंबरची जोडी चुकीची येते. शंकर हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहिला जाईल? शंकर. तर शंकर म्हणलं तर षडंकर. ओके अशा प्रकारे. शिंप हा शब्द परसवर्णाचा वापर करून शिंप मचा उच्चार होतो. घंटा हा शब्द म्हणलं तर मचा. ओके घंटा या प्रकारे होईल. दंततालव्य वर्ण कोणता आहे? दंततालव्य चांदोबा हा वर्ण आहे. 111वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती अनुनासिका वर्ण प वर्गातला आहे? तर प वर्गामध्ये कोणता मोडतो? बघा म. ओके प म एकसारखा आपण ओठांचा उच्चार करतो तिथून. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणतं आहे? तर मूर्धन्य व्यंजन बघा ठ येतं मूर्धन्य व्यंजन. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झालं? तर लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन सोपं झालं. आपण जर नुसते अक्षर बोललो असतो तर ते नष्ट झाले असते, पण आपण लिखित स्वरूपात लिहून ठेवतो म्हणून ते नष्ट होण्याची भीती नाहीशी झालेली आहे, कारण ते परमनंट राहतं की लिहिलेलं. पण जर आपण शब्द बोललेला असेल तर हवेच्या स्वरूपामध्ये मिसळून ते हवेमध्ये मिसळून ते शब्द नाहीशी होतात, पण जेव्हा आपण लिहिलेले शब्द असतात ते नाहीशी होत नाहीत. त्यामुळे लिपीमुळे लेखन हे सोपं झालेलं आहे. खालीलपैकी घोष व्यंजन कोणतं आहे? ओके घोष व्यंजन कोणतं येतं? तर घ हे घोष व्यंजन येतं. 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर संयुक्त व्यंजन म्हणतात. 2 जण एकत्र येतात त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. अनुनासिका वर्ण कोणता आहे? त्याच्यातला ड. ओके अनुनासिका वर्ण आता लक्षात बसला असेल, भरपूर क्वेश्चन बघितले आपण या प्रकारचे. तर ड. व्याकरण म्हणजे नेमकं काय असतं? तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र. व्याकरणाची व्याख्या काय आहे? जे भाषेचं स्पष्टीकरण देतं त्याला व्याकरण असं म्हणतात. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर तालव्य. ज म्हणलं की तालव्यचा टाळूचा वापर होतो. ओके जचा उच्चार करताना, त्याच्यामुळे तालव्य येतं. अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकेसारखा होत असतो. ओके शेवटच्या. जोडाक्षर म्हणजे नेमकं काय असतं? तर 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर यांना मिळून जोडाक्षर तयार होत असतं. ओके 2 किंवा अधिक व्यंजन प्लस स्वर. खाली दिलेल्यापैकी ज्या अक्षरावर अनुस्वार योग्य रीतीने दिलेला आहे तो अचूक शब्द ओळखायचा आहे. तर संकलन हा शब्द योग्य आहे याच्यामधला. आता खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा. ओके हा PSIला आला होता बघा. जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा. तर अनुक्रम हा बरोबर आहे. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखायचे. बरोबर शब्द कोणता आहे? तर पत्नी बरोबर आहे याच्यामध्ये. खालीलपैकी बरोबर शब्द जोडाक्षर कोणता आहे तो सांगायचा. शुद्ध लेखन याच्यापैकी कोणता आहे? तर हा शुद्ध लेखन बरोबर आहे. पुढील वर्णांचा प्रकार अचूक कोणता आहे? त आणि थ. त आणि थ. त थ म्हणलं तर दाताचा वापर होतो की त आणि थ, मग दंते येतं ते. ओके अ आणि आ कुठून येतं? अ आणि आ म्हणलं तर कंठातून वर्ण होतं, कंठवर्ण आहे ते. आता ह काय आहे? महाप्राण म्हणतात त्याला हला. ओके हे लक्षातच ठेवा, एकच आहे महाप्राण ह. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ए आणि ए हे कोणते शब्द आहेत? बघा संयुक्त स्वर आहेत. 2 शब्द अ आणि ई पासून बनलेला ए म्हणून याला संयुक्त स्वर म्हणतात. नंदिनी हा शब्द नंदिनी परसवर्णाने असा लिहितात. तर कांगारू हा शब्द कसा लिहितात? तर कांगारू हा शब्द बघा असा लिहितात क न गारू. ओके भाषा म्हणजे नेमकं काय असतं? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन असतं. ओके भाषा म्हणजे काय? तर आपण जे विचार व्यक्त करतो त्याला भाषाच म्हणतात. ओके मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? तर हे सर्वांना माहितीच असेल. कोणाच्या? रंगनाथ पठारे. ओके रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, पण तरी मराठी भाषेला काही अभिजात दर्जा आतापर्यंत मिळालेला नाही आहे. आता 133 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू आहे. तर कोणत्या याच्यावर आहे बघा? आता भाषा शिक्षण म्हणलं तर ऐकणे बरोबर आहे, ऐकण्यावरती आहे. ओके
नंतर नाही का बोलणे पण आहे आणि वाचणे पण आहे, पण फिरण्यावरती येत नाही. ओके, अ ब क आहे त्याचं उत्तर, अ ब क. ओके, मात्रा म्हणजे नेमकं काय असतं, तर मात्रा म्हणजे काय असतं, स्वरांचा उच्चार करायला लागणारा जो कालावधी लागतो ना त्याला मात्रा असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करायला लागणारा जो कालावधी असतो, जो वेळ असतो, त्या वेळालाच काय म्हणलेलं आहे, मात्रा असे म्हटलेलं आहे. वाक्य लक्षात ठेवा. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात, जेव्हा दोन स्वर एकत्र त्याला संयुक्त स्वर म्हणतात. खालीलपैकी कोणत्या वर्णाची उच्चारस्थाने देता येत नाहीत. ओके, कोणते उच्चारस्थाने आहेत, आणि अह यांची उच्चारस्थाने देता येत नाहीत. ओके, दोन जे स्वर आहेत त्यांची उच्चारस्थाने देता येत नाहीत. खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात. ओके, दोन्ही ओठांचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात. ओके, दोन वर्णाच्या याच्याला ओष्ठ म्हणतात. ओके, ओष्ठ. राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये आपण आत्ताच बघितलं कृष्णाष्टमी कसा शब्द होता तो, तशाच प्रकारे राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये किती व्यंजन येतात असा क्वेश्चन विचारला त्यांनी. तर यामध्ये किती, एकूण 8 व्यंजन आहेत. बघा त्याची फोड करून बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल ते. आता म या वर्णाचे स्थान कोणते आहे, म म्हटल्यानंतर कोणतं वर्ण असणार आहे, हा ओष्ठ स्थान, म. ओके, ओष्ठ स्थान आहे त्याचं. 140 क्वेश्चन बघू. अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीस झाला आहे, तर कोणता शब्द म्हणजे नाहीसा नष्ट होत चाललेला आहे, तर र. र हा शब्द नाहीसा होत चाललेला आहे. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही आहे, ए र ल व हे अर्धस्वर आहेत, पण ए हा शब्द अर्धस्वर नाही आहे. कोणते कोणते शब्द अर्धस्वर आहेत, य र ल व. ओके, खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे. ओके, कंपित वर्ण कोणता आहे, तर र. र ला कंपित वर्ण म्हणतात. ओके, र ला कंपित वर्ण म्हणतात. वर्णमालिकेतील अक्षरांपैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, ओठ, दात, कंठ, तालू अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासधारे होतो अशा अक्षरांना काय म्हणतात, तर यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. काय म्हणतात, स्वर म्हणतात. ओके, नाकातून होणाऱ्या ड, न, न, म या वर्णांच्या उच्चाराला काय म्हणतात, म्हणजे नाकातून त्याला अनुनासिका म्हणतात. इझी आहे एकदम. काय म्हणतात, त्याला अनुनासिका म्हणतात. 145 योग्य शब्द लिहा. ई, ए, रू हे शब्द जे आहेत ते विजातीय स्वर आहेत. कसे आहेत ते, विजातीय स्वर आहेत. ओके, ई, ए, रू शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात, वाक्य म्हणतात. ओके, काय म्हणतात, वाक्य म्हणतात. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते असते, भाषा. भाषांना आपण स्वतःचे विचार व्यक्त करत असतो. ओके, भाषा. खालीपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही आहे, त्याच्यामध्ये कोणती नाही, टंकलेखन जे ते नैसर्गिक नाही. हावभाव हे नैसर्गिक असतात, इशारे, बोलणे हे नैसर्गिक भाषेमध्ये येतं, पण टंकलेखन आपण टायपिंग करतो त्याला टंकलेखन म्हणतात, ती मात्र नैसर्गिक नाही आहे. ओके, खालीपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे. ओके, आता उभा दंड म्हणजे ते जी लाईन आहे ना त्याच्यावर लक्षात ठेवायचं. बघा, उभा दंड, अर्धा दंड. ओके, उभा दंड कशाला आहे, मग गला आहे. ओके, गला उभा दंड आहे. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती आहे, ॲ आणि आ हे दोन शब्द जे आहेत ते इंग्रजी स्वरांची जोडी म्हणतात त्याला. ओके, खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडा. काय विचारलं आपल्याला, संयुक्त स्वर विचारलेत. ए, ओ, औ हे जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. ओके, खालीलपैकी फक्त ऱ्हस्व स्वरांचा गट कोणता, तर कोणता आहे तो ऱ्हस्व स्वरांचा गट, अ, इ, उ. ओके, अ, इ, उ येतं ऱ्हस्व स्वर. 154 क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो, तर व्यंजनांमध्ये शेवटी स्वरांचा आधार घ्यावा लागतो. ओके, खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते, तर श. श ला काय म्हणतात, घर्षणात्मक. ओके, श हा शब्दाला उष्णता निर्माण होते. खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार हवेचा मार्ग न अडविता करता येतो, तर जे स्वर असतात त्यांचा. ओके, म्हणजे ऊ येतो यामध्ये. आता ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो, तर कमी लांबीचा असतो आणि दीर्घांचा जास्त लांबीचा असतो, त्याच्यामुळे इथं कमी लांबीचा येणार. संयुक्त स्वर हे कसे असतात, संयुक्त स्वर म्हटलं तर दीर्घ उच्चाराचे असतात. ओके, दीर्घ स्वर असतात ते. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो म्हटलं त्यांनी. ओके, अनुनासिका हे दुसऱ्या शब्दाऐवजी वापरता येते. ओके, वर्णमालेत एकूण किती कठोर वर्णे आहेत, तर एकूण 13 कठोर वर्णे आहेत वर्णमालेमध्ये. खालीलपैकी कोणता वर्ण संयुक्त वर्ण नसूनही त्याचे उच्चारस्थान दोन्ही ठिकाणी होतं, तर व. व हा संयुक्त स्वर नसूनही उच्चारस्थान दोन्ही ठिकाणी होतं. ओके, दोन ठिकाणी होतं त्याचं वचं. 161चा आन्सर होया. ओके, 162 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा एकदम बाहेर फेकली जाते, तर ह चा. ओके, ह ला आपण महाप्राण सुद्धा म्हणतो,
हचा उच्चार करताना एकदम हवा बाहेर फेकली जाते. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत तर कोणत्या कोणत्या लिपी आहेत त्या मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. देवनागरी लिपी म्हणजे काय होतं, ज्याच्यावरती म्हणजे शिरोरेषा आहे त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो. ओके. देवनागिरी हे नाव कसं काय पडलं तर काय होतं, पहिले पूर्वीच्या आर्य लोकांनी लिपी शोधून काढली होती. आर्य लोकांना देव असं म्हणत होते आणि ते कुठे राहत होते, नगरीमध्ये राहत होते. मग आर्याने लिहिलेली लिपी होती ती म्हणजेच कोण, देवाने लिहिली म्हणून देवनागरी असं नाव पडलं होतं ते. ओके. आता 164 बघा, जमाव, जनाबाई यातील जचा उच्चार कोणता आहे तर कोणता आहे, दंत तालव्य, दंतमूलीय पण म्हणू शकतो आपण. ओके. दंत तालव्य, दंतमूलीय. खालीलपैकी समूहवाचक नामांचा गट कोणता आहे तर कळप, थवा, संघ हे कोणत्याच समूहवाचक आहेत. ओके. कळप, थवा आणि संघ, पक्ष्यांचा थवा असतो. च च्या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य असं दुहेरी पण होतो. ओके. च, छ, ज, झ शब्दानुसार त्याचा शब्द बदलतो. तालव्य पण होतो कुठे कुठे दंत तालव्य पण होतो. ओके. दोन्ही ठिकाणी होतो त्याचा वापर. 167 बघा, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणतं आहे तर प हे कसं आहे, अल्पप्राण आहे. ओके. प म्हणलं तर अल्पप्राण. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. उ आणि उ ही कशी आहे, सजातीय स्वर, एकाच ठिकाणाहून येणारे दोन स्वर. ओके. सजातीय स्वर. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे तर ह. ह कसं आहे, महाप्राण व्यंजन आहे. आता पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. आ, अ, आ, ई हे कसे आहेत, स्वर आहेत. तर य हे काय असणार आहे, व्यंजन असणार आहे. आता मूर्धन्य वर्ण कोणते आहेत बघा, हा गट लक्षात ठेवा. मूर्धन्य वर्ण ट, ठ, ड, ढ, न. ओके. ट, ठ, ड, ढ, न हे आहेत मूर्धन्य वर्ण. ट, ठ, ड, ढ, न. आता 172 नंबरचा क्वेश्चन, पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत तर च आणि छ ही आहेत स्पर्श व्यंजने. ओके. च आणि छ. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात, एकूण किती महाप्राण म्हणलं तर एकूण महाप्राण येतात 14. ओके. 14 एकूण महाप्राण आहेत. 174 व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागतं तर व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावं लागतं. व्यंजनांना अक्षर प्राप्त होणारे काय करावं लागतं, व्यंजन आणि स्वर यांचं एकत्रीकरण व्हावं लागतं. आता ईश्वर एक शब्द दिला आणि त्या शब्दाची फोड करून विचारली त्यांनी, कशी फोड होते ईश्वर या शब्दाची बघा. तर पहिल्यांदा ई तर नाही का दीर्घ ई असणार आहे. ओके. ईश्वरामधला दीर्घ ई. नंतर श दीर्घ ई प्लस श प्लस व प्लस अ प्लस र आणि प्लस अ असा होईल. ओके. तर म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन येते बघा, ई श व अ र अ असा ईश्वरांचं फोड होते. ओके. अकार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. अकार विल्हेनुसार. तर सर्वात अगोदर बघा कोणता शब्द येणार आहे, तिरीक. ओके. तिरीक नंतर येतं तितिशा, तितिशा नंतर तिरमिरी आणि नंतर येतं तिळमिळ. ओके. आता कठोर व्यंजन कोणतं आहे 177 मध्ये बघा, कठोर व्यंजन कोणतं आहे विचारलं त्यांनी तर च काय आहे, कठोर व्यंजन. ओके. कठोर व्यंजन कोणती, मृदू व्यंजन कोणती, हा तक्ता आपल्याला पाठच पाहिजे. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झालाय, मग एकदा तो कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन एकदा घेते म्हणजे आपलं रिपिटेशन होऊन लक्षात राहील. ओके. कठोर वर्णे कोणते तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे तर कठोर. मृदुवर्णे ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. अनुनासिका म्हणलं तर न, त्र, न, न, म. ओके. आता 178 क्वेश्चन बघा, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे तर मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत, संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेपासून विकसित झाली आहे. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला आहे, भाष. ओके. लिपी म्हणजे नेमकं काय असतं तर आपण ज्या खुणाने लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात. ओके. अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा. अचूक जोडाक्षर दर्पण. ओके. दर्पण हा शब्द बरोबर येतो. आता खालील पैकी कोणत्या भाषेचा लिपी देवनागरी नाही आहे तर संस्कृत आहे, हिंदी पण नाही, मराठी आहे, पण उर्दू ही भाषेची देवनागरी नाही, त्याच्यावरती शिरोरेषा नसते. ओके. त्याला म्हणजे देवनागरी नाही असं म्हणतात. तर उर्दू भाषा ही देवनागरीमध्ये येत नाही. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत असतं तर तिला आपण कोणती म्हणतो तर मोडी भाषा. मुरड घालून लिहिणाऱ्या भाषेला काय म्हणतात, मोडी भाषा म्हणतात. अक्षर म्हणजे नेमकं काय असतं, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असं म्हणतात. ओके. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला शब्द असे म्हणतात. ओके. त्याला शब्द म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर व्याकरण असे म्हणतात.
भाषेचं स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. न्य हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून बनलेलं आहे? तर न्य म्हणलं तर यामध्ये येतं द न य. ओके, द न य येतं. 188 क्वेश्चन बघा, योग्य पर्याय सांगायचं आहे. तर व्यंजन प्लस स्वरांचं अक्षर तयार होत असतं. ओके, निर्भूत म्हणजे काय असतं? निर्भूत म्हणजे तोकडा उच्चार, म्हणजे एकदम थोडक्यामध्ये होणारा उच्चार. निर्भूत उच्चाराला काय म्हणतात? तोकडा उच्चार म्हणतात. ओके, तोकडा उच्चार, तोकडा उच्चार. ओके, पुढीलपैकी वत्सध्वनी कोणती आहे? वत्सध्वनी, तर वत्सध्वनी येते त्याच्यामध्ये बघा दंत तालव्य. काय तर दंत तालव्य. पुढीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? तर ख ग घ हे जे आहे कंठ्यवर्ण येतं. उष्मवर्ण कोणते म्हणलं तर श श स हे आहे उष्मवर्णी. ओके, आता कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो? कंठाजवळ बघा उच्चार होतो क वर्गाचा. ओके, क वर्ग, क मधले सगळे येतात कंठाजवळचे. राम वनामत जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? तर राम वनामत जातो म्हणलं तर एकूण मूलध्वनी 14 येतात. सगळे शब्द पकडले तर 14 येतात. ओके, अजून काही महत्त्वाचे क्वेश्चन बघा. असिस्टंट 2015 मध्ये आला होता. योग्य पर्याय सांगा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, याचं कारण काय आहे? तर कारण याचं आहे की भाषेमध्ये बदल होत जातो, म्हणून त्याला काय म्हणतात? नदीच्या पाण्यामध्ये कसा बदल होतो जातो, जसा प्रवाह असेल त्या प्रवाहाप्रमाणे ती वाहते. तसंच मग भाषेमध्ये पण बदल होत जातो, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं म्हटलेलं आहे. ओके, सेकंड नंबरचं सेंटेन्स बरोबर येतं इथं. आता जोड्या जुळा बघा. कंठ्यवर्ण कोणती आहे? मी आताच मला तक्ता पाठ पाहिजे. कंठ्यवर्णी कोणती? तर ग घ ड ह हे कंठ्यवर्णी. तालव्य वर्ण कोणते? तर झ त्र य हे तालव्य. मूर्धन्य म्हणलं तर ढ न र ध हे मूर्धन्य. आणि ओष्ठवर्ण कोणती येते? तर फ ब भ म ही ओष्ठवर्णी आहेत. ओके, मूर्धन्य वर्ण कंठ्यवर्ण्य म्हणले तर कोणते येतं? ग घ ड न हे येतात. ओके, तालव्य वर्ण म्हणले तर ढ न र श आणि मूर्धन्य वर्ण म्हणले तर झ त्र य. ओके, 223वा क्वेश्चन बघा. STA 2015 मध्ये आला होता तो. मराठी भाषेसंदर्भामध्ये अयोग्य वाक्य कोणतं आहे म्हटलं तर मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. बरोबर. हिंदी मराठी भाषेची जननी आहे. नाही, संस्कृती मराठी भाषेची जननी येते. ओके, त्यामुळे थर्ड सेंटेन्स रॉंग येतं याच्यामध्ये बघा. थर्ड सेंटेन्स रॉंग येतं. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. बरोबर आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारं काय असतं? स्वर असतं. ओके, प्रथम येणारं स्वर असतं. च छ ज झ ही व्यंजने कोणती येते? तर दंत तालव्य येतात. ओके, दंत तालव्य. 227 बघा. खालीलपैकी आकार विल्वे आलेला शब्दाचा ओळखायचा क्रम आपल्याला. तर प्रवचन, प्रवण, प्रवर, प्रवर्त्र असा क्रम लागतो याचा. ओके, पहिलं सेंटेन्स येतं. आता इथं व्यंजनाचे आपण हे बघितला होता क्वेश्चन. ओके, राज्यसेवाला 2016ला पण विचारला होता मुख्यमध्ये. दंड नसलेलं व्यंजन म्हटलं तर र येतं. मध्यदंड असलेलं व्यंजन म्हणलं तर फ येतं. जोडलेला दंड असलेलं म्हणलं तर प येतं. आणि अर्धदंड म्हणलं तर ळ येतं. ओके, इझी आहे ते. 229वा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये राज्यसेवा 2016लाच विचारला होता तो मुख्यमध्ये. तर याच्यामधलं बरोबर आहे ब फक्त चुकीचं आहे. ओके, स ख ही अल्पप्राणी नाही आहेत. ओके, ड फ ही महाप्राण व्यंजने आहेत. बरोबर. त थ ही कठोर व्यंजने आहेत. हे पण बरोबर आहे. खाली व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट कोणता बघा. आता 230वा क्वेश्चन 2016लाच क्वेश्चन आला होता मुख्यमध्ये. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट विचारला त्यांनी. तर ख घ छ झ ही आता महाप्राण व्यंजनाचा गट. ख ग छ झ. ओके, अजून एक 231वा क्वेश्चन बघा. छ छ झ झ हे तालव्य वर्ण आहेत. बरोबर. ए कंठ तालव्य. बरोबर. ट ठ ड ढ न हे कोणत्या मूर्धन्य वर्ण आहेत. बरोबर आहे. ओके, अ ब क तिन्ही पण बरोबर येतं त्यामध्ये. आणि शेवटचा क्वेश्चन बघू. खाली काही स्वर दिले आहेत, त्यातील काही संयुक्त स्वर आहेत ते दाखवण्याची सोय कशी आहे. तर त्याच्यामध्ये बघा अ ए आणि ए. ओके, आणि ओ आणि औ ही आहे ते संयुक्त स्वर आहेत. ओके, यामध्ये अशा प्रकारे आपण मराठी भाषेचा उगम व व्याकरण यासंबंधित आलेले सर्व क्वेश्चन्स आजपर्यंत आयोगाने विचारलेले सर्व क्वेश्चन पाहण्याचा प्रयत्न केला. ओके, थँक्यू फ्रेंड्स.